नांदुर्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप बनकर 22 मे रोजीच्या बैलगाडा शर्यत भरविणारच का? मुक्या प्राण्यांचा होणारा छळ, होणारे संभाव्य अपघात, कडाक्याचे ऊन, जनतेला होणारा त्रास या सगळ्या बाबींचा विचार करता महसूल विभागानेही या बैलगाडा शर्यतीला परवानगी नाकारावी. अनेक विकासात्मक कामे पडलेले असतानाही केवळ आमदारांपुढे बैलगाडा शर्यतीचाच आग्रह का बरं? राज्यात टांगा शर्यत, बैलगाडा शर्यतीवर अनेक वर्ष बंदी होती, परंतु सत्तेतील काही आमदार, खासदार, मंत्र्यांना या शर्यतीच्या माध्यमातून मिरवून घेण्याची सवय लागल्याने अशा काही लोकांनी विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीस नियम अटीला अधीन राहून परवानगी मिळवली. बैलगाडा शर्यतीला राज्यात परवानगी असली तरी घोडा व बैलाच्या टांगा शर्यतीवर बंदी मात्र कायम आहे. बैलगाडा शर्यतीसाठी अटी शर्तींना अधीन राहून कागदोपत्री परवानगी घेतली जाते, परंतु कोणत्याच अटी शर्ती नियमांना धरून प्रत्यक्ष मैदानावर या शर्यती होतच नाही. त्यामुळे शर्यतीच्या ठिकाणी होणारे संभाव्य अपघात नित्याचेच झाले आहेत. बैलांनाही मारहाण करून छळ केला जातो, गर्दीवर नियंत्रण ठेवले जात नाही व त्यातून थेट जीव जाण्याच्याही घटना राज्यात या बैलगाडा शौकीनांच्या शर्यतीतून राजरोज घडत आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात नांदुर्डी येथे भरविण्यात आलेल्या शर्यतीत एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा भरधाव गाडीखाली येऊन दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे. या संदर्भात आयोजकांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. तसेच 2024 मध्ये देखील तालुक्यातील वावी या ठिकाणीही बैलगाडा शर्यतीतून गावातील एका नागरिकाचा मृत्यू झाला असून एकाचा पाय तुटल्याची घटना घडल्याची माहिती मिळते, परंतु याबाबत पुढे काहीच कारवाई झालेली नाही. तालुक्यात गेल्याच महिन्यात टांगा शर्यतीतून गंभीर घटना घडलेली असतानाही तालुक्याचे आमदार दिलीप बनकर 22 मे रोजी पुतण्याच्या वाढदिवशी भव्य स्वरूपात बैलगाडा शर्यत भरविण्याचे नियोजन करीत असल्याची माहिती मिळत आहे. मागील वर्षीही 22 मे रोजी पिंपळगावला बैलगाडा शर्यत भरवण्यात आल्या होत्या. अवकाळी पाऊस, जोरदार वाहणारे वारे यामुळे शर्यतीची चांगलीच धांदल उडाली होती. या धावपळीत देखील कोणाचा हात तर कोणाचा पाय तुटल्याची माहिती मिळत आहे. मुक्या प्राण्यांना शर्यती दरम्यान चांगला छळ करण्यात आला होता. ही मागील वर्षाची परिस्थिती होती. असे असतानाही आमदार दिलीप बनकरांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच 22 मे रोजी बैलगाडा शर्यत भरवण्याबाबतची पिंपळगावला अनेक राजकीय प्रतिनिधींच्या माध्यमातून मोठी बैठक संपन्न झाली असून 22 मे रोजीच्या या बैलगाड्या शर्यतीचे नियोजन जोरात सुरू असल्याची माहिती मिळत आहे. नांदुर्डी येथे गेल्याच महिन्यात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूची घटना ताजीच आहे. असे असताना आमदार दिलीप बनकर 22 मे रोजीच्या बैलगाडा शर्यत भरवणारच का असा प्रश्न उपस्थित होतो. कारण तालुक्याचे आमदार म्हणून काम करताना तालुक्यात इतरही अनेक सामाजिक, धार्मिक, विकासाच्या दृष्टीने उपक्रम आहेत की त्या उपक्रमांवर आमदार शर्यतीसाठी केलेला लाखो रुपयांचा निधी खर्च करू शकतात. बैलगाडा शर्यत परवानगी घेऊन नियम अटी पाळल्या जात नाही. शर्यती दरम्यान मुक्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात छळ केला जातो. बाहेरून मोठ्या प्रमाणावर बैल आणि गाड्या शहरात येतात. वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम होतो. तालुक्यात सध्या 40 ते 42 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान पुढे वाढण्याचीही शक्यता आहे. स्पर्धेला हौशा नवशांची प्रचंड गर्दी होत असते. पिंपळगावला पोलिसांची संख्या आधीच कमी आहे. त्या गर्दीचा ताणही पोलिसांवरच येणार आहे आणि या शर्यती दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकणार नाही. त्यामुळेच निफाडच्या महसूल प्रशासनाने, मग ते प्रांत असो की तहसीलदार असो, यांनी या बैलगाडा शर्यतीस परवानगी नाकारावी अशी अपेक्षा. आमदार दिलीप बनकर हे जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी भविष्यात होणारे संभाव्य धोक्यांची प्रशासनाने गांभीर्याने विचार करून सदरच्या बैलगाड्या शर्यतीस परवानगी नाकारावी अशी अपेक्षा.